चला तर म्हणजे आज आपण पाहूया पावट्याची आमटी एकदम सोप्या पद्धतीने वाटण न टाकता. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सर्वात प्रथम आपल्याला पावटे भाजून घ्यायचे आहेत. नॉर्मल पावटा भाजून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला एक कढई ठेवायची गॅसवर, त्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. जिरं मोहरीची फोडणी देऊन घ्यायची. नंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा, तो आपल्याला परतून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. लाल मिरची पावडर, हळद, थोडंसं धना पावडर थोडेसे आणि किचन किंग मसाला टाकायचा आहे इथं थोडासा आणि 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. जे आपण पावटे भाजलेले होते ते टाकून घ्यायचे. नंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार नमक टाकून घ्यायचं आहे आणि उकळी आणून द्यायची. 1-2 मिनटांनी उकळी आल्यावर थोडंसं त्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा, म्हणजे रस्स्याला घट्टपणा येतो. आणि नंतर वरून अशी कोथिंबीर टाकायची. इकडं बघा आपली पावट्याची आमटी तयार झालेली आहे. एकदम भारी लागते, एकदम सोप्या पद्धतीत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा. बाय.